स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या वांड्रे ब्लॉग. तर चला, आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझं डिझायनर ब्लाऊज कलेक्शन. तर खूपशा ताई म्हणे की नाही का, कोणत्या साडीवर ताईंनो कसं ब्लाऊज शिवायचं ना, हे भरपूर जणांचं कन्फ्युजन असतं आणि तसंच कन्फ्युजन माझं पण असतं बरं का. बट म्हटलं चला, माझ्याकडे ज्या साड्यांवरचे ब्लाऊज थोडेसे युनिक पद्धतीने स्टिच केलेले आहेत, तर मी तुमच्यासोबत पण ते शेअर करेन, जेणेकरून मग तुम्हाला त्या ज्या काही ब्लाऊज स्टिच करायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर असं काही नाही आहे की मी फॅशन डिझायनरकडून ब्लाऊज वगैरे स्टिच करते, असं काही नाही आहे. माझी मम्मीच माझी ब्लाऊज स्टिच करते सगळे जे काही आहेत ते, आणि भरपूरसे ब्लाऊज म्हणजे नाही म्हणता 95% ब्लाऊज तिने स्टिच केलेले आहेत आणि काही माझ्या नंदेने ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. आता जे माझ्याकडे आहेत ब्लाऊज तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते, जे नाही आहे तर ते आपण एखाद्या वेळेस एखादा पार्ट होईल तर त्या टायमिंगला करू, कारण की भरपूरसे असे ब्लाऊज माझे स्टिच करण्यासाठी तिकडेच आहेत, कारण की जास्त साड्या पेअर होत नाहीत. सो मग म्हटलं चला जाऊ द्या, राहू द्यात, ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेसच आपण घेऊन येऊयात आणि सांगूयात स्टिच करायला त्याच्या आधी की हा प्रोग्राम आहे तर तेवढं स्टिच करून ठेव मम्मीला म्हणून. तर मग चला, वेळ न घालवता मी तुमच्यासोबत माझे काही ब्लाऊज कलेक्शन आहे जे की डिझायनर आहेत, काही जे की सिम्पल आणि सोबर ब्लाऊज आहे बरं का ताई, माझे की खूप जास्त असे म्हणजे नाही का टिकली वर्क वगैरे हे त्या गोष्टी असतात भरपूर जणांच्या, तसे काही नाही आहेत माझे ब्लाऊज. सो तुम्हाला आता बघायलाच भेटतील कसे आहेत आणि कसे नाही. आणि जे काही आहे ते मला खूप जास्त झंकी पंकी म्हणतात ना, त्या टाईपमध्ये नाही आवडत मला. सो मी सिंपल सोबत ब्लाऊज शिवलेले आहेत, सो त्याची पण तुम्हाला मदत होईल की कसे शिवायचे आहेत. सो चला, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर चला, फर्स्ट जो आहे तर तो हा ब्लाऊज आहे आपला, जो की साडी प्लेन आहे आणि त्याला बॉर्डरला डिझाईन आहे. डिझाईन म्हणजेच इनकेस की सिरोस्की वर्क आहे त्याला. सो त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या पफ स्लीव्ज शिवलेल्या आहेत मी. आता कोणी कोणी गोपीबाई पण म्हणतं बरं का, ज्यावेळेस त्या सिरियल्स खूप जास्त फेमस होत्या त्या टायमिंगला होती तशी म्हणण्याची पद्धत. सो बघू शकता त्याला पफ आलेला आहे. त्याच्यानंतर मुक्ता पॅटर्न पण आलेला आहे, जे की सिरियल होती त्यानुसारच आलेले आहेत. सो हा जो आहे तर असा आहे तो ब्लाऊज आणि त्याचं वर्क आहे जो आहे तो असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आपला. आणि ही साडी जी आहे ती मी वेअर केली, तुम्ही आपल्या एका ब्लॉगमध्ये बघितली पण असेल. तर कोणती डिझाईन आवडते ते पण कमेंट करा आणि तुम्हाला समजेल पण. जर असे थोडेसे सिरोस्की वर्क वगैरे जर असेल तर थोडेसे असे बोटनेकचेच गळे छान वाटतात. आता हा जो आहे तर तो नेक्स्ट ब्लाऊज आहे आणि ही पण साडी ट्रेंडिंगला होती. आता साडी माझ्याकडे आता आली, मम्मीकडेच होती, तर एकदाच वेअर केली मी आणि त्याच्यानंतर तिच्याकडे दिली. तर त्याला पण वर्ष होईल त्या साडीला वेअर केलेली मी. तर बघू शकतात याला असं वर्क आहे, थोडंसं टिकली वर्क म्हटलं तरी चालेल. टिकली वर्क आहे याला. याचा जो आहे तर हा जो आहे तो हा फ्रंट आहे आणि बॅक साईड याची अशी आहे, खूप सुंदर दिसतं हे. अशी आहे याची बॅक साईड. हा जो आहे तर तो बॅक साईडने असा गळा आहे. त्यानंतर हा जो आहे तो हा नेक्स्ट ब्लाऊज आहे. आता याला इकडून मी हुक्स लावली आहेत त्यामुळे तुम्हाला तो असा दिसतोय बरं का. बाय द वे, हा जो आहे तो हा रेडीमेड ब्लाऊज मधला आहे आणि याचा पण बोट नेकच आहे आणि पुढून जो आहे तो राऊंड दिलेला आहे. याच्या स्लीव्ज बघू शकतात, खूप छान अशा आहेत. प्लेन साडी, बॉर्डर अशी कॉफी कलरची येते ही आहे. त्याला असा ब्लाऊज आहे. चला, तर त्यानंतरचा हा नेक्स्ट ब्लाऊज आहे आणि ही साडी तुम्ही मला ब्लॉग मध्येच बघितलेली आहे, होळीच्या वेळेस मी घातली होती. तर याचे जे स्लीव्ज आहेत त्याला आपण असे वर्क केलेला आहे, कारण की खूप छान वाटतं बरं का अशा लेसचं जे काही लावतो आपण ते. आणि त्यानंतर त्याचा जो बॅक आहे तर खूप सुंदर असा बॅक शिवलेला आहे याचा ना, तुम्ही बघू शकता अशी आपण मस्त अशी लेस लावलेली आहे जी की मण्यांमध्ये आहे. बट आता काय होतं की जर आपण बाहेर कुठं स्टिच करायला टाकलं तर ते एक्स्ट्रा पैसे घेतात जास्त लेससाठी, कारण की लेस लावताना भरपूरशा सुया तुटतात त्यामुळं. आणि ह्याचे 3/4 स्लीव्ज आहेत, छान असे दिसतं बरं का हे वेअर केल्याच्या नंतर. त्यानंतर आपण नेक्स्ट ब्लाऊज कडे जाऊयात. हा जो आहे तर हा नेक्स्ट ब्लाऊज आहे आपला. हा मटका गळा आहे आणि ते मम्मीने ना त्याचेच लटकन केलेले आहेत, बघू शकता बघा तुम्ही. आणि त्याला पण लेस लावलेली आहेत आणि खूप सुंदर असं लुक देतं ते वेअर केल्याच्या नंतर. तर याच्या शॉर्ट स्लीव्स शिवलेल्या आहेत मी, कारण की याला वर्क वगैरे आहे या ब्लाऊजला, बघू शकता. सो त्यामुळे म्हटलं चला शॉर्टमध्ये शिवूयात आपण. तर हे छान अशी लेस लावलेली आहे, बघू शकता. त्यानंतर ह्या ब्लाऊजला आहे ना इकडे पण लेस आहे
बॅक साईडला खाली पण लेस लावलेली आहे. तर हा प्रॉपर असा ब्लाऊज बघू शकता. त्यानंतर जो आहे तर हा नेक्स्ट ब्लाऊज आहे आपला. याचे ज्या स्लीव्ज आहेत तर 3/4 स्लीव्ज आहेत आणि याचा जो ब्लाऊज शिवलेला आहे तर खूप सुंदर ब्लाऊज शिवलेला आहे बघू शकता. ही जी काय आहे त्याची बॅकची डिझाईन आहे, खूप सुंदर डिझाईन केलेली आहे. याचं पण लेस आहे त्याला, इथं असा पॅच लावलेला आहे त्यांनी बघू शकता. खूप सुंदर दिसते ही आणि याला छोटीशी मणी वगैरे ऍड केलेले आहेत इथं बघू शकता. आता हा जो आहे तर हा नेक्स्ट ब्लाऊज आहे. याच्या स्लीव्स खूप छान आहेत आणि साडी खरंच खूप सुंदर आहे, जी की मी तुम्हाला दाखवलेलीच नाही. ही माझी हळदीची साडी आहे. इथे त्याला पफ टाईप मध्ये स्लीव्ज आहेत. इथे पॅक आहे ते ब्लाऊज म्हणजे पैठणीवरचं ब्लाऊज आहे. त्याचं बॅक साईड तर खूप सुंदर शिवलेला आहे. पण विषय असा आहे की तो ब्लाऊज बसल की नाही आता हे सांगू शकत नाही. तर हा जो आहे हा याचा बॅक साईडचा ब्लाऊज आहे. खूप सुंदर वर्क केलेला आहे. सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत. पण आता काय करणार, ब्लाऊज येईल की नाही हेच सांगू शकत नाही, कारण की ऑलरेडी तो हळदीच्या टायमिंगला सगळं बिघडवलेला. तर हा आहे आपला नेक्स्ट ब्लाऊज जो की गडवालचा आहे आणि तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलेलंच आहे या ब्लाऊजचं. याचं पण तसंच इथे पफ आहे आणि इथे पॅक मध्ये आहे. खूप सुंदर दिसतं गडवालची साडी घातल्याच्या नंतर. कोणीही असो, कोणताही कलर असो, जर एखादं फेअर असो किंवा थोडंसं ब्लॅकिश असलं तरी पण त्याला खूप छान अशी दिसते बरं का ती साडी. आणि पुढून तर राऊंड पोट आपलं पुढून जे आहे तर ते प्रिन्सेस कटच आहेत सगळे ब्लाऊज माझे. आणि हा जो आहे तो मटका आहे आणि याला फक्त गोल गळा आहे आणि याला फक्त लेस लावलेली आहे आणि लटकन लावलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट असं ब्लाऊज आहे, हे पण पिंकी पॉंकीच आहे. माझ्याकडे पिंक कलरचे ब्लाऊज आहेत ना भरपूर असे झालेले आहेत. आता पिंक कलरचं कुठं कॉम्बिनेशन असेल तशा साड्या घेतच नाहीये मी. तर हे पण बघू शकतात, सुंदर असं आहे. याला पैठणीचं वरचं ब्लाऊज आहे. सो याला त्यांनी ब्लॅक जे कापड होतं पैठणीचं ते लावलेलं आहे आणि असं स्टिच केलेलं आहे. याला पण लटकन लावलेली आहे त्यांनी आणि हा पण 3/4 स्लीव्हच आहे. हा जो आहे तो हा नेक्स्ट ब्लाऊज आहे जो की शॉर्ट स्लीव्स मध्ये आहे. याला इथे लेस लावलेली आहे आणि फोटो आहे माझ्याकडे, तर तो मी साईडला फोटो देईल तुम्हाला कसं दिसतंय. तर हा जो आहे तर असा ब्लाऊज आहे बरं का हा, ज्याला इथे एक फूल, ज्याला इथे एक फूल लावलेला आहे. आता मी डायरेक्टली असं दाखवते त्यामुळे तुम्हाला प्रॉपर असे काही वेळ दिसत नाहीये, बट शक्य झालंच तर मी फोटोज देईल तुम्हाला साईडला, नको तुम्हाला टेन्शन म्हणून. आणि इकडे पण याला अशी लेस लावलेली आहे बघू शकता. तर आता हा जो आहे तो हा नेक्स्ट ब्लाऊज आहे, माझ्या लग्नाचा ब्लाऊज आहे. आता तुम्ही म्हणता हा जो ब्लाऊज आहे तर ते एवढा सिंपल सोबर का आहे ब्लाऊज. तर माझा लग्नाचा शालू तुम्ही बघितलेलाच असेल, एका ब्लॉग मध्ये मी टाकला होता. नसेल बघितला तर आपण एखाद्या वेळेस दाखवूयात तो पण. तर तो वर्कवाला होता. सो त्यामुळे म्हटलं मला जास्त वर्क मध्ये नाही नको. सो याचा जो कलर आहे तो पीच कलर आहे बघू शकता. जरी वर्क आहे याला पूर्ण असं आणि इथे एक पॅच लावलेला आहे मी आणि इथे फक्त अशी लटकनवाली लेस लावलेली आहे, कारण की त्या टायमिंगला भरपूर असा ट्रेंड आलेला होता ह्या लेसचा. सो म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात. आणि माझ्या लग्नाचा ब्लाऊज जो आहे तर याची जो फक्त राऊंड शेप मध्ये आहे, काहीच नाहीये त्याला, फक्त लेस आहे मागून लावलेली आणि नॉर्मल असा ब्लाऊज शिवलेला आहे. छान असा आहे आणि इथे याला वर्क आहे बघू शकतात. सो त्यामुळे मी काही जास्त वर्कवाला काही केलेलंच नाही. आता हा जो आहे तर हा नेक्स्ट आहे. हा पण मटकाच गळा आहे, सिंपल सोबर आहे, शॉर्ट मध्ये आहे हा पण ब्लाऊज. तर हा आहे नेक्स्ट ब्लाऊज आपला जो की सिंपल सोबर आहे बरं का. आता त्याचे हुक्स जे आहेत ते निघतात कारण की ते लूजच आहेत. याला पानगळा जरी म्हटलं तरी चालेल तसा गळा आहे. आणि याच्या ज्या स्लीव्स आहेत तर ह्या डबल फ्रीलवाल्या स्लीव्स आहेत, 1 आणि 2 अशा स्लीव्स आहेत या बघू शकतात जवळून. तर हा जो आहे हा नेक्स्ट ब्लाऊज आहे. हा पण पैठणीवरचाच आहे ब्लाऊज. हा पण राऊंड टाईप मध्ये आहे आणि याला फक्त लेस आहे, पण घातल्यावर खूप सुंदर लुक देतो तो. आणि याला जे काही गोट केलेला आहे तर त्या साडीच्या कलरचं गोट केलेला आहे त्यामुळे छान दिसतो. याच्या स्लीव्सला पण तेच लावलेला आहे.
तर याचा पण मी तुम्हाला साईडला फोटो देईन. माझ्याकडे ब्लाउजेस आहेत आपले, त्याची मी साईडला फोटोज देईन. त्याच्यानंतर हा ब्लाऊज तर कोणी बघितला नाही असं नाहीये. हा व्लॉग मध्ये पण झालेला आहे साडी आपली, आणि रील्स वगैरे पण भरपूरशा पडलेल्या आहेत आपल्या. याच्या पण पफ टाईप मध्ये स्लीव्ज आहेत. इथं बघू शकतात अशा स्लीव्ज आहेत. इथे एक बटन लावलेला आहे सगळ्या, इथं पण लेस लावलेली आहे बरं. आणि याला पूर्ण असं ब्लाऊजला लेस आहे. सिंपल सोबर खूप सुंदर असा लुक देतो हा ब्लाऊज. तर हा जो ब्लाऊज आहे हा पण राऊंड मटकामध्ये लेस आहे आणि शॉर्ट स्लीव्ज आहे याला. आता नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो खरंच खूप सुंदर ब्लाऊज आहे. तसा मी तुम्हाला खरंच साईडला फोटो देईल. आणि ह्या ब्लाऊजचा कलर एवढा आवडतो मला, पास सांगू शकत नाही. आणि त्याच्या स्लीव्ज बघू शकतात अशा आहेत. इथे कट येतात स्लीव्जला आणि इथे लटकन आहे. आणि याच्या साईडला मी फोटो देते तुम्हाला, जेणेकरून मग तुम्हाला स्टिच करायचे असतील तर मग तुम्हाला ते ब्लाऊज बघायला भेटतील. म्हणजेच मी तुम्हाला एंडला फोटो देणार आहे. सो तुम्ही स्टार्टपासून तर एंडपर्यंत ब्लाऊज बघितला तर मग तुम्हाला ते जे काही ब्लाऊजचे डिझाईन आहेत ते तुम्हाला एंडला कळतील बाबा कसे कसे ब्लाऊज आहेत आणि कशा पद्धतीने शिवलेले आहेत. हा जो ब्लाऊज आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंय, मी वास्तुशांतीला साडी घातली होती. तर याला ऑलरेडी वर्क आलेलं होतं या ब्लाऊजला बरं का. आणि त्याचं जे बॅक साईड आहे तर ती अशी आहे. आता ती ना लटकन म्हणून तुम्हाला दिसत नाहीये, बट मी त्याचा फोटो तुम्हाला देते. बघू शकतात तर असा आहे, बोटनेक टाईप मध्ये गळा आहे याचा. तर मी तुम्हाला त्याचा फोटो देत आहे. बघू शकतात. आणि तुम्ही पण तसे स्टिच करायचे असतील तर नक्की करा तुम्ही. आता हा जो आहे ब्लाऊज, तर हा जो आहे तो हा रेडीमेड आहे. आणि याच्यासारखाच एक रेडीमेड होता, बट तो इथे नाहीये, पिंक मध्ये होता, त्याला नेट मध्ये होता. तर याच्या स्लीव्स वगैरे बघू शकता. पूर्ण हा जो ब्लाऊज आहे तो रेडीमेड स्टिच केलेला आहे. तर म्हणजे रेडीमेड घेतलेला आहे हा ब्लाऊज. तर तुम्हाला जर आयडियाज नसतील तर तुम्ही घरी पण स्टिच करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला फोटो याचा पण देईल. बघू शकता खूप सुंदर असा आहे. आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेला आहे ही साडी वेअर केलेली मी. आणि हा विदाऊट ब्लाऊज आहे माझा. खूप सुंदर आहे, पण छान पैकी दिसतं ते. आपले काही ब्लाऊज कलेक्शन होतं ते बघितलेलंच आहे. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये फोटोज पण दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशी ब्लाऊज स्टिच करायचे आहेत. तुम्हाला कोणत्या साडीवरती तुम्ही करू शकता. जर की तुम्हाला डिझाईन आवडली की तुम्ही त्या साडीवरती कोणत्याही तुम्ही यूज करू शकता. तर हे जे काही माझं डिझायनर कलेक्शन होतं ब्लाऊजचं, तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जे की मी फॅशन डिझायनर वगैरे कोणाकडून स्टिच केलेलं नाही आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं माझ्या मम्मीने केलेलं आहे. आणि ज्या कोणी ताई घरी टेलरिंगचं काम करत असतील किंवा त्यांना घरच्या घरी येतात बाबा स्वतःचे ब्लाऊज शिवतात, तर त्या ह्या डिझाईन्स बघून नक्कीच त्यांच्या ब्लाऊजवरती ट्राय करू शकतात. जेणेकरून मग त्यांना पण थोडंसं युनिक काहीतरी भेटेल. मी तुम्हाला सगळे फोटोज दिलेले आहेत ब्लॉगच्या संपल्यानंतर, म्हणजे जेवढे काही आपलं ब्लाऊजचं कलेक्शन होतं त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचं सेपरेट फोटो टाकलेला आहे. सो ते बघून तुम्ही तसं स्टिच करू शकता. स्क्रीनशॉट काढा आणि मग तुम्ही स्टिच करायला टाकू शकता. तर असं होतं आपल्या ब्लाऊजचं छोटंसं असं कलेक्शन. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणत्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हे पण सांगा. कारण की माझे भरपूर असे ब्लाऊज आहेत, काही की फेवरेट आहेत ते, पण असं होतं की ते घालायचं नाही का बाबा तेवढे काही सणसूद म्हणा किंवा तसे फंक्शन्सच येत नाहीत, त्यामुळे मग तसं राहतंय. बट चला आता ज्यावेळेस वेअर कराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवाल मी. सो कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.